वेलकम टू यशस्वी अकॅडमी. या पार्टमध्ये आपण बघणार आहोत लाईट रिॲक्शन. फोटोसिंथेसिसमध्ये मी तुम्हाला काल जसं सांगितलं दोन रिॲक्शन असतात, लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन. लाईट रिॲक्शन जिथं लाईट वापरून प्लांट काय करतं, ATP आणि NADPH बनवतं. ॲक्च्युली NADPH हा कॅरियर असतो हायड्रोजनचा, जो वॉटरमधून हायड्रोजन रिमूव्ह करतो आणि घेऊन जातो कुठं, डार्क रिॲक्शनमध्ये. डार्क रिॲक्शनमध्ये काय केलं जातं, त्या H2 पासून म्हणजे तो H2 वापरून CO2चं रिडक्शन केलं जातं आणि काय बनवलं जातं, ग्लुकोज. ओके, ठीक आहे. सो लाईट डिपेंडंट रिॲक्शन आहे म्हणून त्याला म्हणले लाईट रिॲक्शन ऑर photochemical reaction, because here by using light chemical is produced, that is ATP and NADPH. बघूया. बघा, लाईट रिॲक्शन ह्याच्यामध्ये 4 स्टेप होणार आहेत. आधी काय होणार, लाईट ॲब्झॉर्ब होणार, ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट, बरोबर का. आधी काय होणार, ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. नंतर काय होणार, वॉटर मॉलिक्यूलचं स्प्लिटिंग. हा जो वॉटर मॉलिक्यूल आलेला असतो त्याचं स्प्लिटिंग. स्प्लिटिंग म्हणजे काय होणार, H2+O किंवा H+OH असं काय होणार, त्याचं स्प्लिटिंग होणार वॉटर मॉलिक्यूल्स. देन व्हॉट हॅपन, ऑक्सिजन रिलीज. ऑक्सिजन काय होणार, रिलीज होणार. हे ऑक्सिजन रिलीज झाला आणि राहिलेलं काय आहे मग, Hचं काय होणार, NADPH तयार होणार आणि सोबत फॉर्मेशन ऑफ ATP, फॉर्मेशन ऑफ ATP. सो अशा स्टेप्स आहेत कशामध्ये, लाईट रिॲक्शनमध्ये. ATP आणि NADPHचं काय रोल आहे, तर ते काय आहेत, हाय एनर्जी केमिकल इंटरमिडिएट्स आहेत. थोडक्यात म्हणजे इथं डायरेक्ट सनपासून एनर्जी बनवण्याचं काम कुणी केलं, प्लांटने केले. लाईट रिॲक्शनमध्ये डायरेक्ट ATP बनवलेत. सो ज्यावेळेस असं डायरेक्ट ATP तयार होतात, ह्याला एक टर्म वापरली बघा, फोटोफॉस्फोरायलेशन. काय म्हणले, ATP बनवणं म्हणजे फॉस्फोरायलेशन करणं. ॲक्च्युली ATP ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, आपण ट्रायफॉस्फेट हा डायफॉस्फेटपासून बनवतो. म्हणजे आपण ADP पासून ATP बनवतो. मग ADP मध्ये आपण फॉस्फेट काय करतो, ॲड करतो आणि काय बनवतो, ATP, बरोबर. मग हे फॉस्फेट ॲड करताना त्यांनी एक एनर्जी लागते त्यांना. ती एनर्जी कुठली वापरली त्यांनी, लाईट. म्हणून त्याला काय म्हणतात, फोटो फॉस्फोरायलेशन. सर फोटोसिंथेसिसमध्ये डायरेक्ट ATPच्या बनतात, त्याला काय म्हणायचं, फोटो फॉस्फोरायलेशन. काय म्हणायचं, ओके. आता ह्यातले आपल्याला स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. तर जसं तुम्हाला मी काल सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन रिलीज होतात बघा, काल फोटो ऑक्सिडेशन शिकवलं ना तुम्हाला मी. मग त्यावेळेस आपण काय बघितलं की एनर्जी मिळाल्यामुळं इलेक्ट्रॉन्स काय झाले, हवेत गेले, म्हणजे निघून गेले. ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन रिलीज होतात त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन बघा असे मूव्ह होतात आणि ते ज्यावेळेस मूव्ह होतात त्यावेळेस वर्क डन होत असतं. फॅनमध्ये पण बघा इलेक्ट्रॉन काय होत आहेत, मूव्ह होत आहेत, बरोबर का. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, ॲक्च्युली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, करंट, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. ते इलेक्ट्रॉन मूव्ह झाले म्हणून काय झालं, फॅन फिरला, लाईट लागली, स्क्रीन चालू आहे. हे सगळं कशामुळे आहे, इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यामुळं. सेम टाईमला इथं बी काय झालं, हे बघा इथं जे मी तुम्हाला दाखवलेलं बघा, LHC म्हणजे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. काल मी तुम्हाला दाखवलेला, क्लोरोफिल A टॉपला होता आणि बाकी सगळे खाली होते. मग सगळे पिगमेंट मिळून एक काय तयार होते, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि तो काय करतात, लाईट ॲब्झॉर्ब करतात आणि त्यांच्याकडचा इलेक्ट्रॉन काय होतो, मग रिलीज होतो. तो रिलीज झालेला इलेक्ट्रॉन काय होतो, मग हे बघा वेगवेगळ्या ॲक्सिलेटरकडे फिरतो आणि फिरता असताना काय बनवले बघा इथं, ATP. लास्टला काय बनवले, NADPH. समजते. सो बघा, मला वाटतं हे PS1 आणि PS2 शिकवायचं राहिले काय तुमचं काल, तिथं आहे का ते, PS1 PS2. ओके, ठीक आहे. मी तरी तुम्हाला ते आत्ता सांगतो PS1 आणि PS2 काय असतं.
ठीक आहे. त्याच्या थोडंसं आधी एक एक कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला. आपल्याकडे दोन हार्वेस्टिंग सिस्टम आहेत बघा, PS1 सॉरी PS2 आणि PS1. हे काय असतं, PS म्हणजे फोटो सिस्टीम, PS म्हणजे काय किंवा पिगमेंट सिस्टीम. ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला काल डायग्राम दाखवली होती, टॉपला काय असतो, क्लोरोफिल ए असतो आणि बाकीच्या कुठं असतात, खाली असतात. बरोबर. हे झाली एक फोटो सिस्टीम, हे काय झाली एक फोटो सिस्टीम. मग ह्या फोटो सिस्टीमचा डिस्कवरीवरने ह्याचे दोन नावं पडलीत, फोटो सिस्टीम 1 आणि फोटो सिस्टीम 2. मग आता आपल्याला बघायचं आहे की समजा आता मी असं म्हणतो फोटो सिस्टीम 1 अँड फोटो सिस्टीम 2, दोन्ही सिस्टीम सेमच आहेत, स्ट्रक्चर त्यांचं असंच आहे, सगळ्यांचा सेंटर कोण आहे, क्लोरोफिल एच आहे. फरक काय आहे, फोटो सिस्टीम 1 जो असतो ना तो 700 नॅनोमीटर पर्यंतची लाईट काय करतो, ॲब्झॉर्ब करतो. मी काय म्हणलं कळलं का, PS1 काय करतो, 700 नॅनोमीटर पर्यंतची लाईट काय करतो, ॲब्झॉर्ब करतो. आणि PS2 काय करतो, 680 नॅनोमीटर पर्यंतची लाईट काय करतो, ॲब्झॉर्ब करतो. ह्या MP हे तुम्हाला विचारतील. PS1 म्हणलं का 700 नॅनोमीटर पर्यंतची लाईट आणि PS2 म्हणलं का 680 नॅनोमीटर पर्यंतची लाईट काय करतात, ते ॲब्झॉर्ब करतात. जास्त वेवलेंथची लाईट म्हणली का कोण आहे, PS1 आणि कमी म्हणलं का PS2. हा मुद्दा कळला. येस. मग आता ह्या PS1 आणि PS2 सिक्वेन्शियली काम करत असतात आणि काय करतात बघूया. हे बघा, इथं जर तुम्ही बघितले एक स्कीम दिली बघा, त्याला झेड स्कीम म्हटले. काय म्हणले, झेड स्कीम. ॲक्च्युली झेड स्कीम का म्हणले, त्याचं स्ट्रक्चर असं आहे बघा, बरोबर का. मग त्याला काय म्हणले, झेड स्कीम. झेड स्कीम आहे का तुमच्या बुकमध्ये, तितके पुढं कसं काय दिली आहे ती, आधीच कसं काय आली, मग डायग्राम पण आधी झाला आहे ना, मग ठीक आहे. इट इज जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. झालं का बनतो. मग आधी आपला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट शिकायचं आहे, ठीक आहे. सो बघा, लाईट रिएक्शन दॅट इज फोटोकेमिकल फेज वेन. आता कोण आहे, PS1 सुरुवातीला असते झेड स्कीममध्ये, PS1 सुरुवातीला आणि PS2 कुठं आहे, त्याच्यानंतर आहे. हे विचारले तुम्हाला झेड स्कीममध्ये आधी कुठली सिस्टीम आहे, नंतर कुठली सिस्टीम आहे, बरोबर का. एक मिनटं पेज हे द्या. तर दोन पिगमेंट सिस्टीम आहेत आपल्याकडे, कुठल्या कुठल्या, PS1 आणि PS2. ह्या दोन्ही पिगमेंट सिस्टीमचं काम काय असतं, लाईटला काय करायचं, कलेक्ट करायचं. लाईट जी पडते वरून पानांवरती, ती लाईट कलेक्ट करायची, कोणाकडे पाठवायची, क्लोरोफिल ए कडे. मग क्लोरोफिल ए आणि बाकीचे सगळे मिळून काय म्हणायचं, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. ओके. आणि ते काय करतात, लाईट हार्वेस्ट केली का त्यांच्याकडे एनर्जी आली, काय आली, एनर्जी आली का त्यांच्याकडचे इलेक्ट्रॉन काय होतात, एक्साइटेड स्टेटला जातात आणि ते इलेक्ट्रॉन काय होतात, मूव्ह व्हायला चालू होतात. ओके, अशी प्रोसिजर आहे. वेन PS1 ॲब्झॉर्ब रेड लाईट, पण कितीपर्यंतची, PS2, सुरुवातीला कोण आहे, PS2. समजा PS2 आधी आहे, तिने किती ॲब्झॉर्ब केली लाईट, 80 वेवलेंथची. इलेक्ट्रॉन काय झाले, एक्साइट झाले आणि काय झाले, ट्रान्सपोर्ट टू द इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. इथून ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे गेले, तिथून ते पुन्हा सेकंड PS फर्स्टकडे गेले, ते सेकंड टाइम कोणाकडे गेले, फर्स्ट. आणि त्याने परत लाईट काय केली, ॲब्झॉर्ब केली 700 नॅनोमीटरपर्यंतची. परत ते कुठे गेले, नेक्स्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. सो ते काय होतात, असे मूव्ह होत राहत आहेत फक्त, जसं लाईट आता आपली मूव्ह होते वायरमधून, सेम वे. ठीक आहे. द इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर पासेस देम टू अ चेन ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ सायटोक्रोम. इथं काय दिसते बघा तुम्हाला, इथं जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते का, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कोण असतो, सायटोक्रोम असतो. कोण असतो, सायटोक्रोम. आता हे तुम्हाला डिटेलमध्ये नाही आहे, आपण ज्यावेळेस पुढं सायक्लिक नॉन सायक्लिक बघणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सायटोक्रोमचा रोल समजेल. ॲक्च्युली ते जे म्हणले ना इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणले ना, ह्याच्यामध्ये काय असतात, सायटोक्रोम बी, सायटोक्रोम B6 वगैरे अशा कॉम्प्लेक्स असतात, ते पुढे येते. मग ही जी कॅरियर सिस्टीम आहे ना, कॅरियर सिस्टीम, ह्याच्यामध्ये कोणाचा रोल महत्त्वाचा आहे, सायटोक्रोमचा. जे इलेक्ट्रॉनला घेतात पुढं पाठवतात, घेतात पुढं पाठवतात.
ठीक आहे. दिस मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज डाऊन हिल. बघा हे अंडरलाईन करा, हे विचारतील तुम्हाला. आता बघा तुम्ही इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशी आहे बाबांनी, आहे की ना, डाऊन हिल आहे. कशी आहे, डाऊन हिल आहे. हाय स्टेटला जाऊन परत खाली येत आहेत. डाऊन हिल इन टर्म्स ऑफ रेडॉक्स पोटेन्शियल म्हणजे काय हो सर, हे वाक्याचा अर्थ सांगतो. पहिली गोष्ट डाऊन हिल म्हणजे काय जात आहेत ते, बरोबर का. डाऊन हिल रेडॉक्स पोटेन्शियल म्हणजे काय. आता बघा समजा लक्षात ठेवा, हा आहे सायटोक्रोम, कुठला, हा मधला. ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन आला, इलेक्ट्रॉन काय झाला सायटोक्रोमकडे आला, त्याने तो ॲक्सेप्ट केला. इलेक्ट्रॉन येण्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन गेन करण्याला काय म्हणतो, रिडक्शन. आता तो सायटोक्रोम काय करणार, इलेक्ट्रॉनला परत रिलीज करणार आहे, पुढं पाठवणार आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, इथं काय झालं रिडक्शन, इथं काय झालं, मग काय झालं याला रेडॉक्स, रेडॉक्स पोटेन्शियल स्केल. कळलं. सो इलेक्ट्रॉन मूव्ह होतात डाऊन हिल विथ रेडॉक्स पोटेन्शियल स्केल. म्हणजे ते मॉलिक्यूलचं काय करतात, ऑक्सिडेशन पण करतात आणि लगेच रिडक्शन पण करतात, म्हणून ते काय झालं रिडॉक्स पोटेन्शियल. हाय तसं वाक्य येतं तुम्हाला की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम हे कशी असते, डाऊन हिल असते आणि इन टर्म्स ऑफ रेडॉक्स पोटेन्शियल स्केल असते. मुद्दा कळला का तुम्हाला. हा मुद्दा कुठं चालू झाला ॲक्च्युली कालच. इथं सिस्टीम होते, तिच्याकडे काय होता इलेक्ट्रॉन, तिथं काय पडली लाईट, लाईट पडल्यामुळे तो काय झाला एक्साइटेड स्टेटला गेला. लक्ष दे, काल नव्हतं तो. लाईट हार्वेस्टिंग सिस्टीममध्ये कोण असतो इथं बाळांनो, क्लोरोफिल ए असतो आणि त्याच्यावर आणि बाकीचे मॉलिक्यूल काय करतात, लाईट आलेली तुझ्या कुणाकडे पाठवतात, क्लोरोफिल ए कडे. आणि हा काय करतो, त्याच्या इलेक्ट्रॉनला लूज करतो, तो इलेक्ट्रॉन जातो. आता मग फक्त काल तुम्हाला सांगितलं होतं कुठं गेला तो, तुम्हाला आज कळते की तो आधी कुणाकडे जातो, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, एका ॲक्सेप्टरकडून दुसऱ्या ॲक्सेप्टर, दुसऱ्या ॲक्सेप्टरकडून परत पुढं, परत तिसरा ॲक्सेप्टर, असं करत करतो मूव्ह होत असतो. बरोबर. आता काय होतं बघा, द इलेक्ट्रॉन आर ट्रान्सफर टू द पिगमेंट ऑफ PS1. इथं कोण आहे आता, PS1 आहेत. सो इथं मुवमेंट कशी आहे बाळांनो, ही PS आधी कोण आहे सेकंड आणि देन कोण आहे 1. इलेक्ट्रॉन गेले डाऊन हिलनं, खाली आले, कोणाला भेटले आता PS1 सिस्टीमला भेटले. ह्यात काय तुम्हाला डाऊट, ह्या स्लाइडमध्ये डायरेक्ट स्टेटमेंट येणार तुम्हाला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टबद्दल. त्यात महत्त्वाचं कोण बघितलं आपण, कोण असतो, सायटोक्रोम असतात जे इलेक्ट्रॉन घेतात पुढं पाठवतात, मेन जे कॅरियर आहेत इलेक्ट्रॉन कॅरियर सिस्टीममध्ये. थोडंसं अजून पुढे जाऊया. ॲक्च्युली ह्यालाच काय म्हणले, झेड स्कीम म्हणले. काय म्हणले, हे अजून एकदा पुढे येते रिपीट, त्यावेळेस तुम्हाला काय गोष्टी अजून क्लिअर करतो. आता पुढं काय होतं मग, सायमल्टेनियसली इलेक्ट्रॉन कुठं पोहोचले, आता PS1 कडे पोहोचले. PS1 आर ऑल्सो एक्साइटेड. ती पण काय करते बाळांनो, PS1 ऑल्सो इथं पण काय पोहोचले लाईट. मला सांगा आता हा PS1 आहे समजा, इथं किती नॅनोमीटर पर्यंतची लाईट येईल, येस इथे किती येणार 700, इथे किती येणार, बरोबर का. सो अशी येते. सो सायमल्टेनियसली इलेक्ट्रॉन्स इन PS1 आर ऑल्सो एक्साइटेड व्हेन दे रिसीव्ह रेड लाईट ऑफ वेव्हलेंथ 700, बरोबर का. त्यांना रिसवाले आता इलेक्ट्रॉन कुठे आहे सध्या, इथं आहे. ह्याला बी एनर्जी मिळाली का, भाव काय होते एक्साइट होते, निघून जाते वरच्या स्टेटला. सो रेड लाईट ऑफ 700 नॅनोमीटर अँड आर ट्रान्सपोर्ट टू अनदर ॲक्सेप्टर. ही वरचा ॲक्सेप्टर दुसरा आहे आता. आणि ॲक्सेप्टर कोण असतो, ॲक्सेप्टर मॉलिक्युल हॅव्हिंग ग्रेटर कसलं पोटेन्शियल, का रेडॉक्स पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन घेतला, इलेक्ट्रॉन दिला, रिडक्शन ऑक्सिडेशन, काय म्हणायचं, येस रेडॉक्स पोटेन्शियल. शब्दांना घाबरू नका, सोप्पं मिनिंग आहे शब्दाचं. हा मग म्हणजे बघ ना, रेडॉक्स म्हणजे प्रत्येकाचं रेडॉक्स म्हणजे बघ, इलेक्ट्रॉन घ्यायचा आणि सोडायचा, ह्याला काय म्हणायचं आपण, रेडॉक्स पोटेन्शियल. इथं जे कॅरियर वापरलेले आहेत ते सगळे काय आहेत, सगळ्यांमध्ये काय आहे, ग्रेटर रेडॉक्स पोटेन्शियल आहे. म्हणजे तुम्ही ॲक्सेप्ट करा, लूज करा, लगेच समोर पाठवा, म्हणून म्हणलं ग्रेटर रेडॉक्स पोटेन्शियल. ओके. दीज इलेक्ट्रॉन्स आर मूव्ह डाऊन हिल. हे पण कसे मूव्ह होत आहेत बघा, आता खाली खाली म्हणजे डाऊन हिल आले, बरोबर का. दोन्ही पण कसे आहेत, हिथं पण डाऊन हिल, हिथं पण डाऊन हिल टू अ मॉलिक्यूल. आता बघा
इथं ते कुणाकडे आलते, सायटोक्रोम. कुणाकडे आलते, इथं कुणाकडे आले ते, NADP कडे आले. कुणाकडे आले, सो फर्स्ट टाइम कुणाकडे आले ते सायटोक्रोम, सेकंड टाइम कुणाकडे आले, पटते का तुम्हाला, येस. सो these electrons are moved downhill to a molecule of NADP. as a result of NADP is reduced. आता NADP मध्ये काय ऍड झाला, हायड्रोजन, त्यामुळे काय झाला तो NADPH. काय झाला तो, ते तुम्ही NADPH प्लस H प्लस असंही लिहू शकता तुम्ही, तो H2 आहे ना, असं लिहू शकता तुम्ही NADP, पण तुम्ही म्हणताना आपलं काय म्हणा NADPH तरी झालं ते. ओके ओके. म्हणजे फायनली तुम्हाला काय पाहिजे होता, NADPH झाला की नाही तयार, ए झाला की नाही तयार. आणि सेम वेळेला इथं काय तयार झाले, ATP पण तयार झाले. तुम्हाला काय बनवायचे, ATP आणि NADPH. लाईटमध्ये तुम्हाला काय बनवायचे बाळांनो, बरोबर का. मग इथं ते इलेक्ट्रॉन फ्लोमुळे काय झालं, NADPH पण मिळाला आणि ATP पण मिळाली. आणि सगळं करायसाठी काय वापरलं, लाईट वापरली का, म्हणून लाईट रिॲक्शन, बरोबर का. मग आता हे तुम्हाला फक्त त्यांनी काय दिलंय, कॉन्सेप्ट सांगितलंय. हे कशा प्रकारे होतं, हे दोन प्रकारे असतं, सायक्लिक आणि नॉन सायक्लिक असं. हे काय, हा जो आहे ना, ह्या प्रकाराला नॉन सायक्लिक म्हणतात. काय म्हणतात, का नॉन सायक्लिक म्हणतात, कोण सांगू शकते का, ह्या प्रकाराला नॉन सायक्लिक का म्हणेल आपण. हा झेड आहे, हा म्हणजे काय, झेड आहे, बरोबर आहे, पण कंप्लीट करा पुढचं वाक्य. इथं जो इलेक्ट्रॉन गेला की नाही बाळांनो, हा इथं गेला, इथं गेला, इथं गेला, आणि तो कोणाकडे गेला, NADP कडे गेला. इलेक्ट्रॉन त्याला दिला, त्याने तो घेतला आणि गेला. पण तो इलेक्ट्रॉन ह्याचा कुणाचा गेला, इलेक्ट्रॉन तो हिथला गेलाय ना, ह्याचं ऑक्सिडेशन झालंय ना. आपण काय म्हणलं, अवॉइड फोटो ऑक्सिडेशन. आता ह्याचं ऑक्सिडेशन झालं, हा निघून गेला. हा मॉलिक्युल आहे ना इथला क्लोरोफिल Aचा, तो काय होऊ शकतो, फोटो ऑक्सिडेशन होऊन तो लॉस्ट होऊ शकतो, बरोबर का. इलेक्ट्रॉन महागारी यायला पाहिजे होता. जर इलेक्ट्रॉन हा महागारी आला असता तर काय म्हणायचं त्याला, सायक्लिक. आता आलाय का, म्हणाला नॉन सायक्लिक म्हणायचं. मग आता सर कसं करायचं, इलेक्ट्रॉन जर गेला की आता मग ही प्रोसेस थांबल, मग कसं करायचं सांगा बरं तुम्ही. ह्याला इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली द्यावं लागेल आपल्याला. इलेक्ट्रॉन काय करावं लागेल, आणि तो कोण देणार, खाली काय बघा इथं H2, कोण आहे इथं H2चं काय झालंय बघा, H2चं स्प्लिटिंग झालं कशामध्ये, H प्लस O मध्ये, आणि 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडलेत. हे 2 इलेक्ट्रॉन कुठं जाणार, इथं A कडे जाणार, आणि परत इलेक्ट्रॉन पुढं, ही कंटिन्यू प्रोसेस राहते अशी. म्हणजे इथं जो इलेक्ट्रॉन जातोय का नाही, तो इलेक्ट्रॉन मी कोण देते, H2O देते. कोण देते, तुम्हाला हे सोप्या भाषेत लिहून देतो आणखी मी. फक्त आता हे हा कॉन्सेप्ट इथं, हा कॉन्सेप्ट 2 वेळा शिकायचा आपल्याला सेम. ओके, हे सांगितलेलं नाही, लक्षात ठेवा फक्त. ही प्रोसेस घडते कशी, लाईट ॲब्झॉर्ब केली जाते आणि वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन कॅरियर मार्फत ती पुढं पाठवली जाते इलेक्ट्रॉनच्या फॉर्ममध्ये. लास्टला तिथं काय होते, NADPH तयार होते आणि ATP तयार होत आहेत. ओके, सध्या एवढं लक्षात ठेवा. बघा, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम PS सेकंड टू PS1 and finally to NADP is called as Z scheme. Z scheme का, बरोबर का, असं आहे ना ते, त्याला काय म्हणायचं, Z scheme. म्हणजे Z scheme म्हणजे काय विचारावं, काय सांगणार तुम्ही, अंडरलाईन करा. ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम PS2 टू PS1, PS2 टू PS1, आणि देन PS1 पासून कुठं, अगेन डाउन हिल टू कुठं, अगेन डाउन हिल टू NADP, PS2 सायटोक्रोम, PS1 परत NADPH, अशी प्रोसिजर आहे, बरोबर काय. ह्याला काय म्हणायचं, Z स्कीम. आणि ड्यू टू दिस ते कसे आहे, झिगझॅग शेप आहे. कसा शेप आहे, झिगझॅग शेप आहे. दिस शेप इज फॉर्म्ड व्हेन ऑल द कॅरियर आर प्लेस्ड इन सिक्वेन्स ऑन अ रिडॉक्स पोटेन्शियल. लक्षात ठेवा, ह्याचं रिडॉक्स पोटेन्शियल जास्त आहे, त्याच्यापेक्षा कोणाचं जास्त आहे, याचं जास्त आहे. ग्रेटर म्हणलं की नाही. सो जास्त कमी रिडॉक्स पोटेन्शियलकडून जास्त रिडॉक्स पोटेन्शियलकडे काय होते, मुवमेंट होते. कोणाची, इलेक्ट्रॉनची. सगळ्यात जास्त रिडॉक्स पोटेन्शियल कोणाचं आहे, मग तिथे पोहोचला इलेक्ट्रॉन. मग बरोबर,
हे झालं झेड स्कीमबद्दल. सो आपला मोटिव्ह काय आहे इथं? NADPH आणि ATP बनवणे. तयार होत आहेत का ते? मग ते कसे तयार होत आहेत ते सांगितले फक्त त्यांनी, बरोबर? कसे तयार होत आहेत तेवढं सांगितलेलं आहे. आता मी जे सांगितलं तुम्हाला ते, हे सगळं होत असताना काय केलं आपण? लाईट ॲब्सॉर्ब केली. हेच फक्त तुम्हाला आता मी शिकवलं थोडक्यात. एक स्टेप पहिली कुठली? लाईट ॲब्सॉर्ब केली. लाईट ॲब्सॉर्ब केल्यामुळे काय काय झालं? क्लोरोफिल एचं इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेटला गेले आणि ते झिगझॅग मॅनरने मूव्ह झाले आणि त्यात त्यांनी काय बनवलं? NADPH बनवलं, बरोबर? आणि ते कसं होतं? डाऊनहिल होतं, रेडॉक्स पोटेन्शियलच्या स्टेटनुसार होतं, बरोबर? सिंपल. आता तर वॉटर स्प्लिटिंग. आता वॉटर मॉलिक्यूल स्प्लिट होते आणि त्याचं काय होते बघूया. द वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स कुठं असतो महत्त्वाचा? PS सेकंडमध्ये असतो, PS1 मध्ये नाही. हे बघा, इथं PS1 आहे, इथं PS2 आहे. तर वॉटर स्प्लिटिंग कुठं? PS2 मध्ये झालं का PS1 मध्ये झाले? हे IMP आहे तुम्हाला. हे डिफरन्स आहे PS1 आणि PS2 मधला. लास्टला आपण लिहूया डिफरन्स बिटवीन PS1 आणि PS2. तर वॉटर मॉलिक्यूलला स्प्लिटिंग करायचं काम कोण करते? PS2 करते. सो बघा, वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स इन PS2 इज लोकेटेड ऑन द इनर साइड ऑफ थायलॉकॉइड मेम्ब्रेन. याचा अर्थ हे सगळ्या PS सिस्टीम कुठे आहेत? थायलॉकॉइडच्या आतमध्ये, इनर साइड ऑफ थायलॉकॉइड मेम्ब्रेन. यु नो थायलॉकॉइड, कळलं ना? हे बघा, हे थायलॉकॉइडचं स्ट्रक्चर आहे बघा. हे LHC म्हणजे काय समजा? थायलॉकॉइड. थायलॉकॉइडच्या आत कोण असते? वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स. वॉटर इज स्प्लिट इंटू H+ अँड O आणि प्लस इलेक्ट्रॉन. म्हणजे एका वॉटरपासून 3 गोष्टी मिळतात आपल्याला. काय काय मिळते? 4H+ O2 आणि 4 इलेक्ट्रॉन, बरोबर? एवढं मिळालं. आता काय होतं? PS सेकंड कॅन सप्लाय इलेक्ट्रॉन कंटिन्यू टू रिप्लेसिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम वॉटर स्प्लिटिंग. इथून जे इलेक्ट्रॉन जात आहेत का नाही, कोणापासून? PS, इथं कोण आहे? PS सेकंड आहे. इथं कोण आहे? क्लोरोफिल A. ह्याच्याकडचा इलेक्ट्रॉन कुठं जातोय? वरती जातोय. मग तो गेलेला इलेक्ट्रॉन कुठं सप्लाय होतोय? इकडून असं सप्लाय होतोय. हा जातोय ना पुढं इलेक्ट्रॉन, मग त्याला कंटिन्यू सप्लाय पाहिजे ना. तो कुठून जातोय? H2O कडून जातोय. बघा कसला चमत्कार आहे, कुदरत का करिश्मा. समजते का? ओके. सो बघा, PS सेकंड कॅन सप्लाय इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली बाय रिप्लेसिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम वॉटर स्प्लिटिंग. दस PS सेकंड प्रोव्हाइड इलेक्ट्रॉन नीडेड टू रिप्लेस दोज रिमूव्ड फ्रॉम PS1. PS1 ने ॲक्च्युली काय केलंय ते याला देऊन टाकलेले आहेत. इकडून आलेले इलेक्ट्रॉन बघा, हा आला PS1 कडे इलेक्ट्रॉन. PS1 ने काय केलं? तो NADP ला देऊन टाकला. ह्यानं जो त्याला दिलाय तो रिस्टोर व्हायला पाहिजे. तो रिस्टोर कोण करते? H2O करते. कळलं का? स्टेटमेंट सगळे आहेत तशा महत्त्वाचे. लाईन बाय लाईन स्टेटमेंट महत्त्वाचे, बाकी काय अवघड नाही ह्याच्यामध्ये. की तुम्हाला काय विचारतील? PS1 पासून जे इलेक्ट्रॉन रिप्लेस झालेत, रिमूव्ह झालेत, ते रिप्लेस कोण करते? रिमूव्ह झाले इलेक्ट्रॉन रिप्लेस कोण करते? PS2. कसं? वॉटर स्प्लिटिंग करून, बरोबर का नाही? हे कॉन्सेप्ट कळतोय ना तुम्हाला? येस. द प्रोटॉन्स. आता दुसरं एक महत्वाचं, इथं NADPचं काय झालं सांगा मला? NADPचं काय झालं? H ॲड झाला ना याच्यामध्ये. तो H कुठनं आला? तो H इथून आला. कळतंय का? सो इथं जे स्प्लिटिंग झालं का नाही बाळांनो, H2Oचं स्प्लिटिंग झालं का नाही, त्यातनं इलेक्ट्रॉन कुठे गेले? PS2 कडे गेले. आणि हायड्रोजन कुठे गेला? NADP कडे गेला. आणि ऑक्सिजन कुठे गेला? बाहेर निघून गेला. ऑक्सिजन बाहेर निघून गेला. म्हणजे H2O पासून आपल्याला किती मॉलिक्यूल मिळाले तन्वी? 3. कुठले कुठले तन्वी? फक्त सांगा. हायड्रोजन, इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन कुठे गेले? हे तर बघ ना डायग्राम मध्ये बघ. NADP कडे गेले. त्याचं काय झालं? NADPH. इलेक्ट्रॉन्स कुठे गेले? PS सेकंड कडे गेले.
बरोबर, आणि ऑक्सिजन बाहेर. आपण जो ऑक्सिजन घेतो की नाही आता सध्या, तो कुठला ऑक्सिजन आहे? हा ऑक्सिजन आहे. हवेतला ऑक्सिजन कुठून तयार झालाय? बरोबर, हे झालं बाळांनो हे तर स्प्लिटिंग ऑफ. सो दिले बघा, द प्रोटॉन दॅट इज H+ आर यूज टू रिड्यूस NADP टू NADPH. O2 इज लिबरेटेड ॲज अ बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. O2 बाय प्रोडक्ट झाला. सो ह्याला काय म्हणायचं? स्प्लिटिंग ऑफ वॉटर. ते स्प्लिटिंग कोणामुळे झालं बाळांनो? ॲक्च्युली लाईट पडल्यामुळं. कशामुळं? म्हणून त्याला काय म्हणले? फोटोलायसिस ऑफ वॉटर. काय म्हणले? वाय फोटोलायसिस? लाईट इज रिक्वायर्ड. लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. कोणाचं ब्रेकडाऊन? म्हणून फोटोलायसिस ऑफ वॉटर. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ फोटोलायसिस ऑफ वॉटर? हायड्रोजन, ऑक्सिजन, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्स कुठे गेले? PS2 कडे गेले. हायड्रोजन कुठे गेला? NADP कडे गेला, त्याचं रिडक्शन झालं, NADPH तयार झाला. आणि ऑक्सिजन बाय प्रोडक्ट. कळलं? आता हे फोटोलायसिस कुठे होते? PS1 मध्ये का PS2 मध्ये? PS2 मध्ये. व्हेरी गुड. एवढं सोपं आहे, काही अवघड नाही ह्याच्यामध्ये. ओके, सो आपण काय बेसिक प्रोसेस बघतोय की इलेक्ट्रॉन कसे फिरतायत, वॉटरचं स्प्लिटिंग कधी होते, आणि ते सगळं. ओके, आता आपण दोन गोष्टी शिकल्या. NADPH बनवला आणि फोटोलायसिस, सॉरी आधी काय केलं? लाईट ॲब्झॉर्ब केली, फोटोलायसिस ऑफ वॉटर केलं, आणि त्यापासून आपण काय बनवलं? NADPH. बरोबर. आता ATP कशा बनतायत ते बघूया आपण. ATP बनतायत हे मी सांगितलं तुम्हाला. आतापर्यंत आपल्याला थेरॉटिकली आलं का कुठल्या स्लाईडवरती ATP तयार झाल्या? नव्हतं. आता बघूया ATP तयार होतात, आणि त्याला काय म्हणतात? फॉस्फोरायलेशन. ATP तयार होणं म्हणजे काय? पण इथं ATP लाईटमुळे तयार होत आहेत. कशामुळं? त्याला काय म्हणणार? फोटोफॉस्फोरायलेशन. काय म्हणायचं? बघा, फॉस्फोरायलेशन 3 प्रकारचं असतं. फॉस्फोरायलेशन 2 मिनिट तुम्हाला थोडं एक्स्ट्रा पॉईंट सांगतो. फॉस्फोरायलेशन म्हणजे ATP तयार होणं म्हणजे काय बाळांनो? हे बघा, ATP तयार होणं म्हणजे काय? फॉस्फोरायलेशन. म्हणजे कसं काय सर? ATP कशा तयार होतात? ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. काय तयार होतं? ATP तयार होतं. ATP मग काय होतं? नेमकं काय होतं सर? लक्षात ठेवा, ही अशी ॲडेनोसाइन नावाची शुगर असते, आणि तिला पहिल्यांदा किती फॉस्फेट जोडलेले असतात? 2. तुम्ही 10वीला शिकलाय गेल्या वर्षी. देन काय होतं? ह्याच्यामध्ये एक फॉस्फेट काय होतो? ॲड होतो, आणि काय तयार होतं? 1, 2, 3 ATP, 3 फॉस्फेट जोडले जातात. मग तिसरा फॉस्फेट जोडताना जो बॉन्ड तयार झाला नाही, तर बॉन्ड, ह्या बॉन्डमध्ये एनर्जी असते. त्या बॉन्डमध्ये काय असते? मग आपल्या बॉडीला ज्यावेळेस एनर्जी लागते का नाही, त्यावेळेस तो बॉन्ड ब्रेक होतो आणि एनर्जी रिलीज होते. मग आता हा बॉन्ड बनण्यासाठी जी एनर्जी पाहिजे, ती एनर्जी कुणी दिली? इथं लाईटनं दिली. मग इथं लाईटमुळं काय तयार झालं? एनर्जी. म्हणून त्याला काय म्हणलंय? ॲक्च्युली तर आपण काय केलं? फॉस्फेट ॲड केलं ना बाळांनो. फॉस्फेट काय केला? पण फॉस्फेट ॲड करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे ती कुणी दिली? लाईटनं. मग त्याला काय म्हणलं आपण? फोटोफॉस्फोरायलेशन. काय म्हणलं? सो हे फोटोफॉस्फोरायलेशन 3 प्रकारचं असतं. एक असतं फोटोफॉस्फोरायलेशन, दुसरं असतं बघा सबस्ट्रेट लेवल. म्हणजे काय सर? आपण जे ग्लुकोज वगैरे खातो, आपली बॉडी त्या ग्लुकोजला ब्रेकडाऊन करते की नाही? तो ग्लुकोज ब्रेकडाऊन होत असताना काही एनर्जी बाहेर पडते. तुम्ही गेल्या वर्षी शिकलाय ग्लायकोलिसिस. आधी काय झालं? ग्लायकोलिसिस, देन क्रेब सायकल, आणि देन ETC. मग तुम्ही शिकला होता की ग्लुकोजचं ब्रेकडाऊन पायरुविक ॲसिडमध्ये होताना काय तयार झालं? ATP तयार झालं. 2 ATP तयार झालं. त्याला आपण अनारोबिक रेस्पिरेशन म्हटलं होतं. मग ज्यावेळेस असं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करताना एनर्जी तयार होते, त्याला काय म्हणायचं? सबस्ट्रेट लेवल ATP फॉर्मेशन, म्हणजे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. आणि तिसरं बघा, तुम्ही गेल्या वर्षी शिकलाय
इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सिस्टीम ETC. ETC शिवाय तुम्ही काय शिकला? NADP पासून तुम्हाला 3 ATP मिळतात आणि FADH2 पासून त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. तिथं ऑक्सिजन वापरला होता ना, ॲरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे मला सांगा हे फॉस्फोरायलेशन किती प्रकारचं असतं? 3. हे एक्स्ट्राची माहिती सांगतोय, सिलेबसचा पॉईंट नाही आहे. 3 प्रकारे ATP तयार होतात. पहिला ATP कसे तयार होतात? डायरेक्ट लाईटपासून, त्याला काय म्हणलं? फोटोफॉस्फोरायलेशन. दुसरं काय? ग्लुकोजला ब्रेकडाऊन करता करता ATP तयार होतात, त्याला काय म्हणलं? सबस्टेट लेवल फॉस्फोरायलेशन. आणि तिसरं म्हणजे ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे बघा. तुम्हाला रेस्पिरेशनमध्ये हे तिन्ही पण शिकवतो मी. हां, रेस्पिरेशनमध्ये हे 2 आहे आपल्याला. कुठं? रेस्पिरेशनमध्ये. आणि फोटोसिंथेसिसमध्ये आपल्याला हे एक आहे बघा आता, फोटो. आणि फोटोफॉस्फोरायलेशनची कॅपॅसिटी फक्त कोणामध्ये? प्लांटमध्येच आहे. कोणामध्ये? प्लांट्स. आपण नाही बनवू शकत. जर आपण बनवू शकलो असतो ना, खायची गरज नव्हती आपल्याला. मग डायरेक्ट फक्त धूप, लाईटमध्ये गेलं का ATP तयार झाले असतं. समजतंय तुम्हाला? ओके. कुदरत का अजूबा कसं आहे बघा. तर आता आपण फक्त काय शिकूया? आपलं फोटोफॉस्फोरायलेशन. हे नवीन हेडिंग आहे ना बुकचं. त्याच्या आधी किती शिकवलं मी तुम्हाला आता? ठीक आहे, हे वाचा एकदा थोडं. तुम्हाला मी टाइम देतो 2 मिनटं. एक जस्ट वाचा एकदा, काय अडलं तर सांगा मला. आता NADPH तयार झालं, वॉटरचं स्प्लिटिंग झालं. ओके, आता आपल्याला बनवायचं ATP बनवण्याला काय म्हणलं आपण? फोटोफॉस्फोरायलेशन. डिफिनेशन दिली आहे बघा तिथं. सिंथेसिस ऑफ ATP बाय सेल in mitochondria and chloroplast is called as photophosphorylation. म्हणजे एक मुद्दा तुम्हाला इथं कळला का? की म्हणजे फॉस्फोरायलेशन म्हणजे ATP तयार होणं हे 2 ठिकाणी होतं. कुठं कुठं? मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. आपल्याला आता पण पॉवर हाऊस ऑफ सेल कोणाला म्हणलं आपण? सो मेन मायटोकॉन्ड्रियामध्ये ATP सिंथेसिस होते, बरोबर का? त्याला आपण रेस्पिरेशनमध्ये होते बघितलं होतं. पण म्हणजे ॲक्च्युली अमाऊंट ऑफ ATP फॉर्मेशन जास्त कुठं होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि क्लोरोप्लास्टमध्ये पण होते, पण ते एवढ्या प्रमाणात नाही, कमी प्रमाणात होते. ओके, पुढं. फोटोफॉस्फोरायलेशन इज द सिंथेसिस ऑफ ATP फ्रॉम ADP इन क्लोरोप्लास्ट इन प्रेझेन्स ऑफ लाईट. दॅट्स इट, सिम्पल. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP इन क्लोरोप्लास्ट फ्रॉम ADP इन प्रेझेन्स ऑफ लाईट. बरोबर? हे झालं फोटोफॉस्फोरायलेशन. हे 2 प्रकारे होतं, नॉन सायक्लिक आणि सायक्लिक. नॉन सायक्लिक आणि पण मला सांगा, तुम्हाला ह्यातला कुठला मुद्दा कळला नाही असं आहे का? कळलंय सगळं आतापर्यंत सांगितलेलं? अनुश्री कळलंय का? आता अजून क्लिअर होतोय तुम्हाला? ओके, चला पहिलं बघूया आपण नॉन सायक्लिक. म्हणजेच आपण जे आता बाळांनो झिगझॅग किंवा झेड स्कीमवालं जे बघितलं ना, त्यालाच काय म्हणायचं? पहिली गोष्ट लक्षात ठेवा सगळे, नॉन सायक्लिक का म्हणायचे ह्याला? हिथून जे इलेक्ट्रॉन जाणार आहेत ते इलेक्ट्रॉन परत माघारी इथे येत आहेत का? नाही येत. म्हणून त्याला काय म्हणायचं? आता तुम्हाला सायक्लिक दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा, आता सायक्लिकमध्ये काय झालं? गेलेले इलेक्ट्रॉन काय झालं? परत माघारी आले. मग त्याला काय म्हणायचं? सायक्लिक. इथं माघारी येत आहेत का? मग त्याला काय म्हणायचं? नॉन सायक्लिक. बरोबर का? बघा, इट ऑकर्स वेन 2 फोटोसिस्टीम वर्क इन अ सिरीज. सगळ्यात महत्त्वाचं होता, नॉन सायक्लिक मध्ये किती फोटोसिस्टीम काम करतायत? 2. कुठल्या कुठल्या? PS2 आणि PS1. सिक्वेन्स जरी विचारला तरी लक्षात ठेवा. आधी कोण आहे? PS2. कोण आहे? PS2 आणि देन येस, थ्रू अन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ॲज सीन इन द झेड स्कीम. आपण जे मागे झेड स्कीम बघितली की नाही, हीच बघितली. हीच म्हणजेच नॉन सायक्लिक, म्हणजे झेड स्कीम म्हणजे झिगझॅग पॅटर्न. बरोबर का? हेच बघतोय मागाच्या बसून आपण.
हेअर आता इथं काय काय तयार झालं, ATP तयार झालं, अजून काय काय झालं, NADPH झालं. सो नॉन सायक्लिकमध्ये काय काय होते सांगा. ATP and आर सिंथेसाइज. इट इज अ नॉन सायक्लिक प्रोसेस. कशी प्रोसेस आहे? वाय? बिकॉज इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय PS सेकंड डू नॉट कम बॅक टू इट बट पास ऑन टू. इथून निघालेले इलेक्ट्रॉन मूव्ह होऊन कुठं पोहोचले? NADP. माघारी आले का? म्हणून त्याला काय म्हणायचं? कळलं का नाही कळलं? एकदम सिंपल. आणि इथं असं याला फॉस्फोरायझेशन का म्हणले? इथं काय तयार झाले? ATP. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस ह्या ॲक्सेप्टरकडून ह्या ॲक्सेप्टरकडून इथं जात होते त्यावेळेस इलेक्ट्रॉनमधली एनर्जी यूज करून काय तयार करण्यात आलं? ATP. बरोबर का? हा पहिला मुद्दा. आता सायक्लिकमध्ये काय झालं मग? इलेक्ट्रॉन पहिली गोष्ट इथं लक्षात ठेवा, फक्त काय वापरले? PS1. हा फरक आहे. सायक्लिक नॉन सायक्लिकमध्ये काय काय वापरलं होतं? 2 आणि 1 दोन सिस्टीम वापरलेत. आणि नॉन सायक्लिकमध्ये सायक्लिकमध्ये PS1. PS1 मध्ये कितीपर्यंत लाईट ॲब्झॉर्ब केली जाते? हे मॅच पेअरला विचारलं आहे. ओके, लाईट पडली, फोटो सिस्टीमनं लाईट घेतली, कितीपर्यंत लाईट घेतली त्यांनी? 700 नॅनोमीटर. तिथून ती कुठे गेली? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे गेले. ते ॲक्सेप्ट होऊन परत वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममधनं कुठं फिरत कुठं आली? परत महागारी क्लोरोफिल एकडे, म्हणजेच आपल्या PS सिस्टीम 1कडे मग रिटर्न आलं. रिटर्न येताना मध्येच काय बनवलं त्यानं? ATP. इथं पण ATP बनवलं, तिथं पण ATP बनवलं. फक्त तिथे इलेक्ट्रॉन महागारी आले नाही, तिथे इलेक्ट्रॉन महागारी आले. मग याला काय म्हणलं? सायक्लिक. सो इट ऑकर्स इन स्ट्रोमा लॅमेली. काल तुम्हाला विचारला क्वेश्चन की स्ट्रोमा लॅमेलीमध्ये काय होतं सर? स्ट्रोमा लॅमेलीमध्ये काय होतं? सायक्लिक. आणि नॉन सायक्लिक कुठं होते? थायलॉकॉइड. स्ट्रोमा लॅमेली कळलं का कुठं असतं तुम्हाला? कुठं असतं? 2 ग्रॅनाच्या. सो हे कुठं होते बघा. आता हे आपण एक ग्रॅना काढले होते, आहे की नाही? आणि हा एक ग्रॅना होता, आहे की नाही? ह्या 2 ग्रॅनाच्या मध्ये काय होतं? स्ट्रोमा लॅमेली. हिथं काय होते बाळांनो? ही प्रोसिजर घडते हिथं कुठं? ह्या मधल्या गॅपमध्ये. बरोबर का? त्यालाच काय म्हणलंय हे विचारतील तुम्हाला. स्ट्रोमा लॅमेली और ग्रॅना लॅमेली और निस्ता लॅमेली म्हणलं होतं त्याला. सो तिथं काय होते? सायक्लिक. असं का होतं सर? त्याच्या मागचं कारण विचारलंय तुम्हाला. ॲसर्शन काय झालं? तर इथं एक मुद्दा काय बघा की हिथंच का होते? हिथं सायक्लिक का होते, नॉन सायक्लिक का होत नाही? स्ट्रोमा लॅमेलीमध्ये. ग्रॅनामध्ये काय होते? त्या थायलॉकॉइडमध्ये किंवा ग्रॅनामध्ये काय होते? नॉन सायक्लिक. हिथं का होत नाही नॉन सायक्लिक? ह्याच्या मागचे कारण बघा. द इलेक्ट्रॉन इज सर्क्युलेटेड विद इन द फोटो सिस्टीम अँड ATP सिंथेसिस ऑकर ड्यू टू सायक्लिक फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. कुठं? सायक्लिकमध्ये. सायक्लिक फ्लो का म्हणले? इलेक्ट्रॉन बॅक्स टू PS1. महागारी जाऊन महागारी येत आहेत ते. बरोबर का? आता लॅमेलीमध्येच का होते? लॅमेली ऑफ ग्रॅना हॅव. बघा काय म्हणलं मी? लॅमेली ऑफ ग्रॅना म्हणजे कोणाबद्दल बोलतायत? हे ग्रॅनाबद्दल बोलतायत. तिथं काय काय असतं? PS1 पण असते आणि PS2 पण असते. त्यामुळे तिथं काय होते? नॉन सायक्लिक होते. झिगझॅग स्कीम किंवा झेड स्कीम हे कुठं होते? लॅमेली ऑफ ग्रॅना म्हणजेच नॉन सायक्लिक म्हणजे थायलॉकॉइडमध्ये. लॅमेली ऑफ ग्रॅना म्हणजेच कोण बाळांनो? बरोबर का? थायलॉकॉइडच्या इनर मेम्ब्रेनला काय काय असते? PS1 बी असते, PS2 पण असते. मुद्दा कळला का? पण स्ट्रोमा लॅमेली असते ना, स्ट्रोमा लॅमेली. स्ट्रोमा लॅमेली असते ना, कुठं असते स्ट्रोमा लॅमेली? हे बघा ही मधली. तिथं काय असतं? PS सेकंड नसते आणि NADP पण नसते. बघा NADP रिडक्टेज नावाचं एक एन्झाईम आहे. हे एन्झाईम कुठं पाहिजे? NADPचं रिडक्शन करण्यासाठी. कुठं? मागं. झेड स्कीममध्ये काय झालं? NADPचं NADPH झालं. ते NADPचं NADPH होण्यासाठी कुठलं एन्झाईम गरजेचं आहे? आणि ते कुठं असतं? नॉन सायक्लिक. नॉन सायक्लिक कुठं होते?
थायलॉकॉइडमध्ये असते. बघा थायलॉकॉइडमध्ये काय असते, थायलॉकॉइड किंवा लॅमेली ऑफ ग्रॅना ह्याच्यामध्ये काय असते, PS1 असते, PS2 असते आणि NADP रिडक्टेज असते, म्हणून तिकडे काय होते, झेड स्कीम होते. पण आपली जी आहे ना स्ट्रोमा लॅमेली ह्याच्यात फक्त काय असते, PS1 फक्त, म्हणून तिथं फक्त काय होते, सायक्लिक, तिथं काय होते फक्त. मग आता मला सांगा स्ट्रोमा लॅमेलीमध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन का नाही होत. तिथं काय नसतं, PS2 नसतं, अजून काय नसतं, रिडक्टेज नसतं. व्हेरी गुड. म्हणून तिथं नॉन सायक्लिक होत नाही. कळलं ना तुम्हाला, कॉन्सेप्ट आहे एक. ॲसर्शन रिझनला विचारते किंवा स्टेटमेंट येईल तुम्हाला. PS1 फक्त असतं स्ट्रोमा लॅमेलीमध्ये, म्हणून तिथं फक्त काय होतं, सायक्लिक, तिथं नॉन सायक्लिक होत. बघा स्ट्रोमा लॅमेली आणि ग्रॅना लॅमेली फरक कळला ना तुम्हाला. ग्रॅना लॅमेली म्हणजे काय, व्हेरी गुड. आणि स्ट्रोमा लॅमेली म्हणजे ही मधलं, ओके, दोन ग्रॅनाच्या मधलं. येस. आता इलेक्ट्रॉन डज नॉट पास ऑन टू NADP बट इट सायकल्ड बॅक टू द PS1 थ्रू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. सायक्लिक नॉन सायक्लिकमध्ये काय झालं, इलेक्ट्रॉन NADP कडे गेलते. इथं इलेक्ट्रॉन गेले की NADP कडे नाही गेले, कुठे गेले मग ते भांगारे आले, मग त्याला काय म्हणायचं, सायक्लिक. इथं फक्त काय तयार झालं बाळांनो, तिकडे काय तयार झालं, ATP आणि, व्हेरी गुड. तुमच्या कॉलेजच्या एक्झामला क्वेश्चन आला, डिफरन्स बिटवीन सायक्लिक अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. किती पॉईंट लिहायचाल, ढीग, कळलं का, किती पॉईंट लिहायचाल, ढीग जॉब पॉईंट लिहायचाल तुम्ही तिथं. सो ओनली ATP is synthesized, no NADPH in cyclic, है का नाही. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन also occur when only light of wavelength किती येणार बाळांनो, 680 नॅनोमीटर आर अवेलेबल. ब्युएंट म्हणजे लाईट. आता आपल्याला जर बघितलं तर आपल्याला दोन प्रकारच्या लाईट पाहिजेत, 680 पेक्षा कमी आणि 680 पेक्षा जास्त. अशा दोन्ही लाईट कशाला पाहिजेत आपल्याला, नॉन सायक्लिकला. कारण नॉन सायक्लिकमध्ये किती फोटो सिस्टीम आहेत, दोन. PS2 किती पाहिजे, 680 पाहिजे. PS1ला किती पाहिजे. मग जर समजा लाईट ही 680 पेक्षा जास्तच असेल तर काय होणार, मग फक्त सायक्लिकच होणार, बरोबर का. म्हणून बघा सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन ऑल्सो ऑकर व्हेन ओनली लाईट ऑफ वेवलेंथ किती, बियॉन्ड 680 mmR अवेलेबल. हे झालं सायक्लिक आणि नॉन सायक्लिक, बरोबर का. इथपर्यंत झालं नाही, ओके. चला वाचा एकदा हे. ओके, किमो ऑस्मोटिक हायपोथेसिस. ऑस्मोसिस तुम्ही शिकला असाल. ऑस्मोसिस इज अ movement of water molecule or ions from region of high concentration to low concentration through a semi permeable membrane, बरोबर. मग आता काय होतं बघा, जसं आपण आता शिकलो नॉन सायक्लिक. नॉन सायक्लिकमध्ये काय झालं, वॉटरचं स्प्लिटिंग झालं, इलेक्ट्रॉन दिलते कोणाला, PS सेकंडला. PS सेकंड इलेक्ट्रॉन पुढं करत ते कुठे गेले, PS1, आणि काय बनवलं, NADH. आणि हे जे पिंक कलरचं स्ट्रक्चर आहे हे आहे थायलॉकॉइड, काय, आणि त्याचं हे इनर मेम्ब्रेन आहे. तिथे हे सगळे कोण आहेत, हे कॉम्प्लेक्सेस सगळे. इथं PS सेकंड आहे, इथं PS1 आहे, मध्ये कोण आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ज्याला आपण सायटोक्रोम म्हणलं होतं का, हाय का मध्ये सायटोक्रोम आहे. आता काय झालं बघा, इथं H2Oचं स्प्लिटिंग झालं आणि ते H2O काय झाला, इलेक्ट्रॉन दिला आणि इलेक्ट्रॉन काय झाले, मूव्ह झाले आणि लास्टला तिकडे गेले ते NADP कडे. आता इथं जे H2O बाहेर पडलाय तो H2O, मग असं त्याचा क्वेश्चन होता बघा की सर रिलीज झालेला हायड्रोजन कुठं जातो, तर बघा हायड्रोजन कुठं झाला, तो हे थायलॉकॉइडच्या लुमेनच्या आत आहे तो, बरोबर. ऑक्सिजन निघून जाणार आहे बाहेर इथून, बरोबर. ऑक्सिजनचं काय होतं हे तुम्हाला रेस्पिरेशनमध्ये सांगतो, ओके. सध्या बघा हायड्रोजन जो रिलीज झालाय तो कुठं आलाय, लुमेन ऑफ थायलॉकॉइड जमा झाला. इथं काय होतं मग आता, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन
आणि बाहेरच्या साईडला काय होतं, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन. आता सर बाहेर पण हायड्रोजन असणार आहे की, तर बाहेरचा जो हायड्रोजन असतो ना ह्या लुमेनच्या बाहेरचा म्हणजे स्ट्रोमामधला, तो हायड्रोजन काय केला जातो बघा, NADP स्वतःकडे ओढून घेतो आणि काय बनवतो, NADPH. मग त्यामुळे ऑटोमॅटिकली काय झालं मला सांगा, इथं आतमध्ये हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि बाहेर कमी झालं. मग ऑस्मोसिसमध्ये काय होणार आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन हायड्रोजनची मुवमेंट आपल्याला घडवून आणायची. सर कशाला घडवून आणायची, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही जर बघितलं ह्या मेम्ब्रेनवरती तुम्हाला इथे एक दिसते का हे स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर काय असतं, हिथं असतं F0F1 हे पार्टिकल असतात आणि ह्याच्यामधला जो F1 असतो ना त्याच्यामध्ये असतं ATP सिंथेज नावाचं एन्झाईम. कुठलं एन्झाईम, कुणामध्ये असतं, ह्या F1 हेडमध्ये. मग काय होतं, सिम्पली आपल्याला काय करायचं बाळांनो, आपल्याला पाहिजे एनर्जी, कशासाठी, ADP ह्याच्यामध्ये फॉस्फेट ॲड करण्यासाठी. मग जसं बघा इथं हायड्रोजन, हायड्रोजनला शब्द आहे बघा प्रोटॉन, काय शब्द वापरला त्यांनी, वाय हायड्रोजन इज कॉल्ड एज प्रोटॉन, बिकॉज इट हॅज ओनली सिंगल प्रोटॉन, हेन्स त्याला प्रोटॉन म्हणतात. इथं जमा झालेला सगळा हायड्रोजन हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे पाठवला जातो आणि तो ह्या मॉलिक्यूलमधून पाठवला जातो, ह्याला ऑस्मोसिस म्हणायचं. काय म्हणायचं, आणि ते होताना काय होतं, त्या हायड्रोजनकडे जी एनर्जी असते ती काढून घेतली जाते कुठं, ह्या F1 हेडमध्ये. इथं कुठलं एन्झाईम आहे, ATP सिंथेस, आणि ते काय करतं मग, ATP बनवतं. कुणापासून, प्रोटॉनकडची एनर्जी घेऊन काय बनवतं, ATP बनवतं. आपण जे आता बघितलं ATP तयार होते ते असे तयार होते बघा. आता काय म्हणले, किमो ऑस्मोटिक हायपोथेसिस एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ ATP सिंथेसिस इन क्लोरोप्लास्ट. ATP सिंथेसिस इन क्लोरोप्लास्ट. आता बघा किमो ऑस्मोसिस म्हणजे काय, मुवमेंट ऑफ आयन. इथं कोण आयन आहे, H+ आयन आहे. कुठला आयन आहे, सो मुवमेंट ऑफ आयन अक्रॉस अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. सेमी परमेबल मेम्ब्रेन कोण आहे, तर हे मेम्ब्रेन आहे पिंकवालं. कोणाचं मेम्ब्रेन आहे, हे थायलाकॉइड. व्हेरी गुड. त्याच्यामधून इट ऑकर्स इन क्लोरोप्लास्ट अँड, दोन ठिकाणी होत असते ही अशी मुवमेंट, कुठं कुठं, आणि क्लोरोप्लास्ट. किमोऑस्मोसिस नीड अ मेम्ब्रेन. त्याला काय 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 पाहिजे भावांनी, एक मेम्ब्रेन पाहिजे, एक प्रोटॉन पंप, हा पंप आहे प्रोटॉन पंप जो प्रोटॉनला बाहेर घेतोय. अजून काय पाहिजे, प्रोटॉन ग्रॅडियंट. ग्रॅडियंट म्हणजे एका साईडला हाय कॉन्सन्ट्रेशन, एका साईडला, त्याला काय म्हणायचं, प्रोटॉन ग्रेडियंट. बघा अक्रॉस थायलाकॉइड मेम्ब्रेन, म्हणजे त्याला ते कुठं पाहिजे, प्रोटॉन ग्रेडियंट थायलाकॉइडच्या आत. ओके. आणि देन ATP सिंथेज नावाचं एन्झाईम पाहिजे. ते कुठं असतं, हे बघा इथं असतं, ह्या F1 हेडमध्ये, CF1 हेडमध्ये कोण असतं, ATP सिंथेज. हे तुम्हाला बोर करत नाही ना मी, आता 1.5 तास असल्यामुळे मी जर आधीसारखा टाइमपास नाही करत, फक्त तुम्हाला माहिती आहे मी टाइमपासमध्ये थोडंसं एखाद्या वेळेस तुम्हाला पॉज देतो, बोर झालं असं शिकवत नाही, पण आपल्याला 2च दिवस लेक्चर असतात. मग सगळे लेक्चर असेच आहेत माझ्या मते. ठीक आहे, नंतर बोलू त्याच्यावर आपण. आता आपण एक गोष्ट बघितली, स्प्लिटिंग ऑफ वॉटर टेक्स प्लेस. कुठं होतं ते, ऑन द इनर साइड ऑफ मेम्ब्रेन. झालं का, येतं मेम्ब्रेनच्या आत, झालं का. सो द प्रोटॉन ॲक्युमुलेट, हायड्रोजन कुठं जमा होतात बाळांनो, लुमेन ऑफ थायलाकॉइड. झालेत का, हो म्हणा. कुठं जमा झाले, लुमेन ऑफ थायलाकॉइडमध्ये हायड्रोजन जमा झाले. का जमा झाले, कुठनं आले ते, स्प्लिटिंग ऑफ वॉटरचं स्प्लिटिंग झालं, हायड्रोजन रिलीज झाले, आणि ते कुठं जमा झाले सगळे, लुमेन ऑफ थायलाकॉइड. पुढं काय होतंय मग, ॲज इलेक्ट्रॉन मूव्ह थ्रू फोटोसिस्टीम. हे बघा इथनं इलेक्ट्रॉन असे मूव्ह होतात बघा, इथून असे 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 इथे येत आहेत. सो ॲज इलेक्ट्रॉन मूव्ह थ्रू फोटोसिस्टीम, प्रोटॉन आर ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द मेम्ब्रेन. इट इज ड्यू टू द रिमूव्हल ऑफ प्रोटॉन फ्रॉम स्ट्रोमा फ्रॉम द फॉलोइंग रिझन. इलेक्ट्रॉन पण मूव्ह होत आहेत. इलेक्ट्रॉन मूव्ह होता होता काय होतंय हे सगळं मी तुम्हाला उद्या शिकवतो. ठीक आहे. सो मला आता वाटलं लागले की डोस जरा जास्त झाला आज. ओके. सो फॉर टुडेज लेक्चर आय विल स्टॉप हिअर. आपण काय काय बघितलं हे फक्त सांगतो मी. आपण बघितलं झिगझॅग स्कीम किंवा झेड स्कीम, त्याच्यामध्ये PS1 PS2 PS1 PS2 म्हणजे काय हे पण बघितलं.
ओके. देन आपण बघितलं फोटो फॉस्फोरायलेशन, ते दोन प्रकारचं असतं. कुठलं कुठलं? नॉन सायक्लिक आणि उद्या आपण बघूया कीमॉस्मोटिक हायपोथेसिस. चालते, डन, भेटूया उद्या.